नमस्कार. नंबर सिरीजच्या आजच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दिलेली नंबर श्रेणी 98, 77, 62, 52, 46. नंबर सिरीज सोडत असताना सुरुवातीला संख्यांमधील फरक लक्षात घ्यावा. 98 आणि 77 या संख्यांमधील फरक आहे 21चा. 77 व 62 या संख्यांमधील फरक आहे 15चा. 62 आणि 52 या संख्यांमधील फरक आहे 10चा. 52 आणि 46 या संख्यांमधील फरक आहे 6चा. संख्यांमधील फरक जर आपण नीट लक्षात घेतला तर हा त्रिकोणी संख्यांचा उतरता क्रम आहे. म्हणजेच 6च्या लहानी त्रिकोणी संख्या म्हणजेच 3. तर 46 मधून 3 वजा केल्यास आपल्याला उत्तर मिळेल 43. 46, 69, 115, 161 या संख्यांचा नीट अभ्यास केल्यास आपल्याला असं लक्षात येईल की ह्या संख्या 23च्या पाढ्यातील आहेत. म्हणजेच 23 गुणिला 2 46. 23 गुणिला 3 69. 23 त्रिक 69. 23 चूक 92 नंतर 23 गुणिला 5 115. 23 चक 138 आणि 23 गुणिला 7 161. याचा अर्थ इथे 23ने कोणकोणत्या संख्येला गुणून ही संख्या श्रेणी तयार झाली तर 23ने 2ला गुणून, 23ने 3ला, 5 आणि 7. तर हे 2, 3, 5, 7 ह्या काय आहेत तर ह्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. म्हणजेच आता 7च्या पुढे जी मूळ संख्या येईल तिला आपल्याला 23ने गुणावे लागेल. 7च्या पुढील मूळ संख्या 11 आणि 23 गुणिला 11 यांचा गुणाकार केल्यास उत्तर येते 253. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. दिलेल्या मालिकेतील आपल्याला चुकीचे पद ओळखायचे आहे. तर या मालिकेमध्ये 2 म्हणजेच 1चा घन गुणिला 2. तर 1चा घन 1 गुणिला 2 2. 16 म्हणजेच 2चा घन गुणिला 2. तर 2चा घन 8 गुणिला 2 16. 54 म्हणजेच 3चा घन गुणिला 2. 3चा घन 27 गुणिला 2 54. याचा अर्थ इथे क्रमाने संख्यांची दुप्पट आहे. तर आता आपण 4चा घन आणि गुणिला 2 करूयात. 4चा घन 64 आणि गुणिला 2 केलं तर 128. म्हणजे त्या ठिकाणी दिलेली जी संख्या आहे 118 हेच या मालिकेतील चुकीचे पद आहे. कारण त्यापुढील संख्या 250 म्हणजेच 5चा घन गुणिला 2. 5चा घन 125 गुणिला 2 250 बरोबर आहे. धन्यवाद.